नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता स्पर्धेमध्ये उतरणार तर असतात. परंतु ऐनवेळेला नम्रताने सगळा घोळ घालून ठेवल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव एक नवीनच युक्ती सुचवतात आणि त्याचबरोबर आता त्यानुसार ते दोघंजणही अगदी गावरान पोशाखामध्ये तयार झालेले असतात. आणि हे सगळं होत असताना आता अगदी योग्य वेळी जे काही राकेशने ईश्वरी अर्णवच्या विरोधामध्ये पुरावा पिळून ठेवलेला असतो, म्हणजेच बॉम्ब हा ईश्वरी आणि अर्णव यांच्या ट्रॉलीला लावून ठेवलेला असतो. आता अर्णव अगदी योग्य वेळेत येऊन या सगळ्याचा पर्दाफाश करणार आहे. अर्णवने राकेशला पाहिल्यानंतर आणखीनच तो अलर्ट होणार. शिवाय इथे वल्लरी आणि उदयकांत दोघंही रमाकांतला जेव्हा मारायला जाणार आहेत त्याच वेळेला अगदी बरोबर योग्य वेळेला येऊन ईश्वरी ही रमाकांतला वाचवणार आहे. नेमके पुढे काय आणि कसं घडणार सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सौदामिनी ही सारखी मागे लागलेली आहे राकेशच्या, की तू लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर ही संधी पण आपल्या हातून जाईल. ईश्वरी अर्णव एकदा की स्पर्धेत उतरले की तुला काहीही करता येणार नाही. परंतु इथे आता राकेश खूप चिडलेला असतो. राकेश म्हणतो की तुम्ही हे जे सगळं काही बोलताय ना ते प्लीज मला बोलून दाखवू नका. मी माझं काम अगदी चोख करणार आहे आणि त्यामुळे मला सारखं फोन करणं बंद करा. एकदा की मी बॉम्ब प्लांट केला त्यानंतर मग मी तुम्हालाच फोन करणार आणि सगळं काही सांगणार. तेव्हा मग इथे आता हे सगळं होत असताना तिच्या डोक्यामध्ये विचार येत असतो की नक्कीच हा काही करणार आहे का, की उगाचच आपल्या तोंडाच्या वाफा घालवतोय. मला तर वाटतं आहे की हे दोघंजणं जर काही म्हणजेच राकेश काही करू शकला नाही तर मला दोघांच्या विरोधात काहीतरी नवीन डाव खेळावा लागेल. सौदामिनीचं डोकं आता वेगळ्याच दिशेने चालत असतं. राकेश म्हणतो की थोडा धीर धरा, तुम्हाला तुमच्या कामाचा रिटर्न मिळणार. फक्त तुम्ही थोडं धीर धरा, मी जे काही करतोय ते नीट पहा, मग तुम्हाला कळेल मी काय करतोय ते. समजलं ना? आणि मी माझं कामही अगदी वेळेवर चोख केलेलं आहे. हे ऐकून ती खुश होते आणि म्हणते की मग कुठे ठेवला आहेस तू तो बॉम्ब? तेव्हा तो सांगतो की ईश्वरी आणि अर्णव यांच्या नावाची जी 7वीक फॅशनची ट्रॉली आहे त्याच्याच खाली मी तो बॉम्ब ठेवलेला आहे, त्यामुळे काळजी करू नका. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की पण मला सांग की आजूबाजूला असलेले सगळे लोक जळून खाक होतील, तुला तरी कळतंय का? तेव्हा तो म्हणतो की नाही, अजिबात नाही, असं काही होणार नाही आहे. कारण की तो जो बॉम्ब आहे तो लो इंटेन्सिटीचा बॉम्ब आहे, त्यामुळे त्याच्याजवळ जी व्यक्ती असेल ना त्याच व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होईल. म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव, बाकीच्या लोकांना त्याचा असा जास्तीचा त्रास होणार नाही आहे. समजलं ना? त्यामुळे मी पूर्ण माझी मॅनेजमेंट केलेली आहे. तुम्ही फक्त बघत राहा आणि मजा घ्या धमाकाची. आता राकेशचा धमाका काय असतो हे तुम्हाला समजेल असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर इथे आता ईश्वरीने छानपैकी एक नऊवारी नेसलेली असते अगदी गावरान पद्धतीने आणि अर्णवला अगदी व्यवस्थितपणे एकदम शोभण्यासाठी तिने तिचा गावरान लूक तयार केलेला असतो. आणि ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते की खरंच इशू, खरंच खूप बरं वाटलं. आईकडून जे काही तू नऊवारी साडी नेसून घेतलीस, शिकून घेतलीस ना, याचा बघ आज किती उपयोग झाला आहे. खरंच खूप सुंदर दिसते, असं म्हणून ईश्वरी आता स्वतःचंच कौतुक करत असते. त्यानंतर राकेश आता जो वेटिंग एरिया असतो, ज्या ठिकाणी सगळ्यांच्या ट्रॉलीज ठेवलेल्या असतात, त्या ठिकाणी आतमध्ये आता किचनच्या इथे राकेश हा असतो आणि तो ट्रॉली ठेवून आणि तिथून बाजूला निघालेला असतो. त्याने बॉम्बचा टाईम वगैरे सगळं काही सेट व्यवस्थित केलेलं असतं आणि पदार्थ वगैरे जे कोणी काही तयार केलेत त्या ठिकाणाहून तो आता व्यवस्थितपणे निघत असतो. त्याचबरोबर ईश्वरीचा जो पदार्थ असतो, जे तिने पदार्थ तयार केलेले असतात, आता त्याच पदार्थांजवळ हा राकेश जातो आणि राकेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, तिच्या हातचं कित्येक दिवस तरी जेवलो नाही आहे मी. खरंच माझी इंदोरी जिलेबीच्या हाताला जी चव आहे ना ती वर्ल्ड फेमस आहे. तिची चव अशी कुठेही मिळू शकत नाही. त्यामुळे माझ्या इंदोरीच्या हातचं मी खाणार म्हणजे खाणारच, असं म्हणून राकेश आता तिच्या हातचं अगदी बेदम जेवलेला असतो. आणि हे सगळं कोणालाही माहीत नसतं, हे फक्त माहीत असतं ते फक्त राकेशला. आणि तो हे सगळं संपवून आता निघालेला असतो. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि तो मनात विचार करतो की मिस इंदोरचं सगळं काही जेवण वगैरे ओके आहे ना, म्हणजे पुन्हा काही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून आता तो सगळं बघत असतो. तेवढ्यातच तिथून अर्णव समोर येतो आणि राकेश घाबरतो. राकेशच्या भुवया उंचवतात की आता काय करायचं. तेवढ्यातच आता इथून हे सगळं होत असताना ईश्वरीला दुसऱ्या बाजूनेही त्रास असतो. तेव्हा तेवढ्यातच नम्रता येते आणि नम्रता म्हणते की इशू, अगं तू इथे काय करतेस? तिथे तुझं आणि जिजूचं नाव घेत आहेत कधीपासून,
मिस्टर अर्णवराज शिर्के ईश्वरी असं सारखे सारखे नाव घेत आहेत आणि तू इथे काय करत आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, अर्णव सर येत आहेत, अर्णव सर आले की आम्ही परफॉर्म करू. पण नम्रता म्हणत असते की इशू, अगं तोपर्यंत तुमचं नाव घेतलं जाते, काहीतरी कर, तू पुढे हो, त्याशिवाय काहीही होणार नाही. तर इथे आता अर्णवला फोनला काही रेंज न मिळण्यासारखी झालेली असते, म्हणूनच तो आता पॅन्ट्री एरियामध्ये येतो. राकेश म्हणतच म्हणतो की मला माझ्या इंदोरी जिलेबीच्या हातचं आज गरमागरम असं खायला मिळणार आहे, खरंच खूप मजा येणार आहे. आणि पण त्यानंतर तू आणि ईश्वरी ह्या स्फोटामध्ये निघून जाणार. चिंटू, लक्षात ठेवा, काही झालं तरी तुम्ही वाचणार नाही, असं त्याने आता ठरवलेलं असतं. त्यानंतर अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की हे काय, मी इंदोरने जे जेवण तयार केलं होतं ते तर तिने सगळं प्रॉपर व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवली होती, मग हे जेवण इकडचं तिकडे कसं काय झालं? नक्की काय गडबड आहे? इथे कोणीतरी हात लावला आहे का? असा विचार अर्णवच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यामुळे तो म्हणतो, म्हणजेच आयोजकांना फोन करतो की सर, मला जरा एका गोष्टीसाठी कन्सेशन हवं होतं. तेव्हा मग लगेचच पुढे ते विचारतात की कशासाठी, कसलं कन्सेशन? तेव्हा मग अर्णव म्हणत असतो की सर, मला एकच कन्सेशन हवं आहे, ते म्हणजे आम्हाला फक्त थोडे स्पर्धा म्हणजे सगळं करायला वेळ हवा आहे, कारण की आमच्या हातात थोडा वेळ फार कमी आहे आणि त्यातच सगळं काही करायचं आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला जर एक्स्ट्राचे तुम्ही मार्क्स दिले तर खूप बरं होईल. तेव्हा आता हे सगळं होत असताना सगळे टेन्शनमध्ये येतात की पुढे करायचं तरी काय. परंतु तेवढ्यातच आता ही सगळी त्यांनी कल्पना आपल्या कॉलेजपर्यंत पोचवल्यानंतर ते ओरडायला लागतात आणि म्हणतात की नाही, हे अजिबातच शक्य नाही आहे. आणि म्हणूनच आता हे सगळं करण्यासाठी अर्णवला टेन्शन यायला लागतं की ईश्वरी आता प्रेझेंट कसं करणार. पण ठीक आहे, थोडे थोडे पदार्थ तर आहेत, त्यातून काहीतरी प्रेझेंट करता येईल, म्हणूनच त्याला जरा टेन्शन येत असतं आणि तो ईश्वरीसाठी धावायला बघत असतो. पण तेवढ्यातच इथे आता तो आतमध्ये फोनवर बघत बघत येतो आणि समोर त्याला अर्णवला तिथे राकेश दिसायला लागतो. तो मनातच विचार करतो की हा माणूस कोण आहे, याला ना मी कुठेतरी बघितल्यासारखा आहे, नक्कीच मला हा कुठेतरी दिसलेला आहे, असे विचार आता इथे त्याच्या डोक्यामध्ये सुरू झालेले असतात. नंतर मग हे सगळं होत असताना आता ईश्वरीला लगेच नमू सांगते की जा जा ईश्वरी, अगं तू एकटी तरी जा, नाहीतर मग तुझा परफॉर्मन्स चुकला म्हणून समजेल. अगं एका चुकीच्या पायी तू तुझे अख्खं आयुष्य बर्बाद करतेस, विसरलीस का, जा लवकर जा, असं म्हणून ईश्वरीला ते मोटिवेट करत असतात. ईश्वरी पूर्ण घाबरलेली असते. ती म्हणते की नमुताई, मला सांग ना, मी एकटी कशी परफॉर्म करू? एवढं मोठं स्टेज आहे आणि परफॉर्मन्स हा ड्युअल आहे आणि मी एकटी हे सगळ्याला कशी तोंड देणार आहे ना, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा नमुताई म्हणते की इशू, तू काळजी करू नको, होईल काहीतरी नक्की होईल. तेव्हा इथे अर्णव मात्र फसलेला असतो त्या पॅन्ट्री ठिकाणी, कारण की त्याला आता काळजी वाटत असते. तर ईश्वरी म्हणते की नमुताई, मला भीती वाटते, जर मी एकटीच गेले आणि जर आम्हाला बाहेर काढून टाकलं तर, म्हणजे हा परफॉर्मन्स आमच्या दोघांचा होता, आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टी दोघांनीच केलेल्या आहेत आणि आता मध्येच काय करायचं, खूप भीती वाटते मला असं नमुताई वाटतं ना की ना अर्णव सर कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये फसलेले आहेत, म्हणजे काहीतरी आहे, नाहीतर ते असे यायला उशीर करणार नाही, काहीतरी गडबड नक्की आहे, असं नमू तिला आता समजावत असते. त्यानंतर नमूला ती म्हणते की ताई काय करू मी, मला कळत नाही आहे. तेव्हा नमू म्हणते की ईश्वरी शांत हो, आता एक कॉन्सन्ट्रेट कर की तुला व्यवस्थित करायचं सगळं. मनातल्या मनात तर नमू खूप खुश होत असते. तिला असं वाटत असतं की आता ईश्वरीला काहीही जमणार नाही आहे, ईश्वरी या राऊंडमधून बादच होणार आहे आणि आता तिचा परफॉर्मन्स एकदम उत्तम झाल्यामुळे ती जिंकणार आहे असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती मनातल्या मनामध्ये आता खूपच जास्त खुश असते. तर इथे अर्णव त्या माणसाला म्हणतो की 1 मिनिट तिथेच थांब, कोण आहेस तू, 1च मिनिट थांब, असं म्हणून तो त्याला थांबवायला बघत असतो. परंतु आता राकेश तिथून पळून पळून निघत असतो. अर्णव त्याला म्हणतो की थांब म्हटलं ना, वेट, असं म्हणून तो तिथे त्याला थांबायला लावतो. परंतु राकेशला आता कळलेलं असतं की अर्णवने जर मला पकडलं तर पुन्हा तो मलाच पोलिसांच्या स्वाधीन करणार, म्हणून तो पुढे पुढे पळत चाललेला असतो आणि अर्णव त्याच्या मागे मागे असतो. अर्णवला कळून चुकतं की हा नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे ज्याला आपण शोधत होतो कित्येक वर्ष. तेव्हा मग तो पळत पळत जातो आणि पुढे पळत गेल्यानंतर त्याला एका बाईचा धक्का लागतो आणि तो तिथल्या तिथे उभा राहतो. तेवढ्यातच आता अर्णव येतो आणि त्याचा मास्क खाली करतो आणि मास्क खाली केल्यानंतर लक्षात येतं की हा राकेश आहे. अर्णव त्याला म्हणतो की राकेश, तू इथे काय करतो आहेस आणि तू तर पोलिसांकडे होतास ना. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, चिंटुकल्या, तुझी बर्बादी करण्यासाठी मी कुठेही पोचू शकतो, अगदी कुठेही. बघ, मी जेलमध्ये असतानाही तुझ्यापर्यंत येऊ शकतो, तर मग मी काहीही करू शकतो,
असं म्हणून आता अर्णवला तो मोठ्या मोठ्या धमक्या द्यायला लागतो. तर इथे बाबा हे पळत पळत निघालेले असतात. बाबांच्या मनात विचार एकच असतो की ईश्वरी आणि अर्णव यांना जाऊन काहीही करून अलर्ट करायचं, नाहीतर जर काही केलं नाही तर मात्र ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणांवरती काहीतरी संकट बेतू शकतं किंवा हा मुद्दामच वल्लरी त्या दोघांचाही जीव घेऊ शकते असं आता त्याला समजलेलं असतं. त्यामुळे बाबा आता मिळेल त्या रस्त्याने पटापट निघालेले असतात. त्यांना ज्यांनी गाडीने सोडलं आहे त्या गाडीमधून आता पटकन ते उतरतात आणि स्पर्धेच्या ठिकाणी पळत असतात. समोरच पोलीस असतात, त्यामुळे उदयकांतला आता तिथे आतमध्ये शिरता येत नसतं. त्याला आता लक्षात येतं की आतमध्ये काहीतरी वेश केल्याशिवाय मला शिरता येणार नाही आणि तसंही मला वल्लरीने सांगितलं होतं की काहीतरी वेश बदलूनच तुला आतमध्ये यावं लागेल. त्यामुळे तो तिथेच थांबलेला असतो. त्यानंतर इथे आता एक एक कंटेस्टंट आपापल्या ज्या डिशेस असतात ते सादर करत असतात. तर इथे आता नम्रताने देखील उत्तम साऊथ इंडियन फूड दाखवलेलं असतं आणि ईश्वरी आणि अर्णव यांचा खरं तर गावरान अंदाज असतो, परंतु ते अजूनही स्टेजवर पोचलेले नसतात. नम्रताने मस्तपैकी मोरिंगा इडली बनवलेली असते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीही तिने सांबार वगैरे अगदी परफेक्टली साऊथ इंडियन स्टाईल बनवलेलं असतं आणि सगळे प्रेक्षक आणि बाकीचे सगळे आणि मेन म्हणजे नम्रताने स्वतःचं लुकही तसाच केलेला असतो. त्यामुळे सगळे त्यांना दाद देत असतात. आता बाकीचे ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये आकाश आणि नम्रता यांचाच परफॉर्मन्स अगदी बेस्ट लेवलचा असतो आणि त्यामुळे वल्लरी आणि मामा दोघंजणही खूप खुश झालेले असतात. दोघंही तिथे बघत असतात आणि नम्रताला ती एकदम थम करून दाखवत असते की जे काही केलं आहेस ते अगदी उत्तम केलं आहेस. पण इथे आता आकाश हा टेन्शनमध्ये असतो की अजून ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही कसे काय पोहोचलेले नाही आहेत. तर अर्णव हा राकेशला म्हणतो की सांग, तू इथे कोणत्या कारणासाठी आलायस, सांग लवकर, काय कारण होतं तुझं इथे येण्यामागचं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ चिंटुकल्या, तुला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा ना, घे जा भाग घे आणि सगळे परफॉर्मन्स उत्तम कर. माझं काम झालेलं आहे. आता काहीही केलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, हा राकेश हा कधीही हार मानणारा नाही. तो कुठेही कधीही पोचू शकतो, एवढी तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी भीती राहिली पाहिजे, समजलं ना, असं म्हणून आता राकेश त्याला ओरडत असतो. तर दुसरीकडे आता वल्लरी आणि उदयकांत हे दोघंजणही त्याच्या रमाकांतच्या जीवावरती उठलेले असतात आणि बाबा हे आता आतमध्ये शिरतात. पोलीस समोर असतात. तेव्हा त्यांची ती अवस्था पाहून पोलीसही विचारतात की एक मिनिट, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की साहेब, मला अर्णव ईश्वरी दोघांनीही सात्विक फॅशनचे आहेत, या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, आम्हाला प्लीज मला जाऊ दे. जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या. त्यामुळे आता इथे बाबा आतमध्ये शिरायला बघत असतात. परंतु तेवढ्यातच तिथे आता वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते की हा माणूस वेडा आहे आणि बाबांना तिथे पोलिसांसमोर वेडा ठरवून वल्लरी बाजूला घेऊन जाते आणि त्याच वेळेला उदय आणि वल्लरी दोघंजणही रमाकांतवरती हल्ला करायला बघत असतात. दोघंही त्याला मारायला बघत असतात. आता तेवढ्यातच ईश्वरी देखील अर्णवला शोधत निघालेली असताना तिथे तिला आता बाबा दिसतात आणि बाबांना वल्लरी आणि उदयकांत यांनी पकडलेलं आहे हे आता ईश्वरीच्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी म्हणून ईश्वरी आता त्यांच्याकडे पळायला लागते. आता बाबांना ती म्हणते की बाबा, ही हालत तुमची अशी कोणी केली. तेव्हा मग आता त्यांना मारत असताना वल्लरी म्हणते की ईश्वरी, अगं यांना ना काहीतरी वेड लागलं आहे बघ, मला वाटतंय ना की हे कसे तरी वागत आहेत. तेव्हा मग आता ईश्वरी ही बाबांना पकडण्याचा प्रयत्न करते आणि मामीला ती म्हणते की यांना हात लावू नका, तुम्ही बाजूला व्हा, मी बघते काय करायचं ते. आता बाबा हे ईश्वरीला तिचं, वल्लरीचं आणि उदयकांतचं सत्य सांगू शकतील का, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.